हॅलो नमस्कार, मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ। आजचा आपला व्हिडिओ असा आहे की बाहेरातून आपल्याला कोणत्या वस्तू चुकूनही सासरी आणायच्या नाही, त्याविषयी मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे। तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। चला तर मग वेळ न लावता व्हिडिओकडे जाऊया। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की अशा कोणकोणत्या वस्तू आपल्याला माहेरातून आपल्या सासरी आणायच्या नाहीत। खरं तर अशा छोट्या चुका आपण कळत न कळत करत असतो आणि आपल्याला ह्या ज्या काही गोष्टी असतात त्या बऱ्याच ताई किंवा मैत्रिणींना माहीत सुद्धा नसेल की कोणत्या वस्तू आणल्याने आपल्या परिस्थितीवर कोणता परिणाम होतो। तर तीच माहिती आपण आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपण माहेरातून अशा कोणत्या वस्तू आणायच्या नाहीत, त्या आणल्याने आपल्याला आयुष्यभर कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा पश्चाताप हा करावाच लागतो। तर आता बघा, आपल्या आई बाबांना असं वाटत असतं की आपल्या मुलीचा संसार हा कायम सुख समृद्धीने भरलेला असावा, ती हसती खेळती नांदावी, असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं। आपल्या मुलीला कोणत्याच गोष्टीची कमी पडू नये किंवा गोष्टीची कोणत्या उणीव भासू नये असं आपल्या आई बाबांना आपल्या काळजीपोटी वाटत असतं। तर त्यासाठीच ते आपल्या मुलींना काही ना काही वस्तू आपल्या मुलीला देत सुद्धा असतात। तर आपण मुली जेव्हा नवीन लग्न करून सासरी जात असतो तेव्हा आपल्याला अशा काही वस्तू भेट म्हणून देत असतात। तर भेट वस्तू देण्याची जी पद्धत किंवा परंपरा आहे ती अगदी जुनीच पद्धत आहे आणि अजूनपर्यंत ती चालू देखील आहे। आणि जी वस्तू देण्याची प्रथा आहे ती आपल्या प्रत्येक धर्मामध्ये वस्तू देण्याची जी पद्धत आहे ती बदलत असते आणि यावेळी आपल्या ज्या काही वस्तू दिल्या जातात त्या शुभ वस्तू म्हणून देत असतात। पण शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की नवीन लग्न झालेल्या महिलांनी किंवा अगदी ज्या जुन्या आहेत त्या स्त्रियांनी ह्या वस्तू कधीच आपल्या माहेरातून आणायच्या नसतात किंवा आईने सुद्धा द्यायच्या नसतात। मुलगी ही आपल्या आई बाबांची खूप म्हणजे खूप लाडकी असते, तिला एखाद्या राजकुमारी सारखं वाढवले जात असतं आणि आपल्या मनामध्ये असा पण विचार येत असतो की मुलगी ही परख्याचं धन आहे असं वाटत असतं। आपल्या आई बाबांना नेहमी असं वाटतं की थोडे दिवस आपल्याकडे राहील आणि एखाद्या चिमणीसारखी पुरकून उडून जाईल, म्हणून ते आपल्याला जास्त जीव लावत असतात आणि त्यासोबत आपल्या लाडक्या मुलीला काय हवं नको ते तिच्या इच्छा पूर्ण करत असतात। आणि जेव्हा लग्न होऊन मुलगी सासरी जात असते तेव्हा तिला भेट वस्तू पण दिल्या जातात किंवा आपण आपल्या माहेरपणाला येतो तेव्हा आपले आई वडील आपल्या इच्छेनुसार आपल्याला काही ना काही देत असतात। पण काही वस्तू अशा आहेत की त्या आपल्याला लग्नामध्ये आणि एरवी सुद्धा न्यायच्या नसतात, त्यामुळे मुलींच्या घरी दरिद्रता येते आणि तिच्या घरी भांडण तंटे हे होत असतात। तर कोणत्या वस्तू आहे ते आपण बघूया। आता प्रत्येक जण आपल्या मुलीला लग्नामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो देत असतात आणि हिंदू धर्मामध्ये गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता मानले जातात आणि जिथे गणपती बाप्पा असतात तिथे कोणताच विघ्न येत नसते। त्यासोबत गणपती बाप्पा हे शुभ मंगल यांचे प्रतीक सुद्धा मानले जातात, म्हणून आपले आई बाबा फोटो किंवा मूर्ती आपल्याला देत असतात। तर ती कोणती वस्तू आहे? वस्तू म्हणजे लोणचं। तर मुलीला लोणचं कधीच द्यायचं नाही, याचा तिच्या आयुष्यावरती नकारात्मक परिणाम होत असतो आणि तिचे नातेसंबंध खराब होत जाते। मुलीला जर लोणचं दिलं तर त्यामध्ये आपण भरपूर प्रमाणात मीठ हे टाकत असतो लोणचं बनवताना। मीठ हे तुमच्या घरातील लक्ष्मी असते, तर लक्ष्मी मुलीच्या सासरी द्यायची नाही। यामुळे तिच्या आणि तिच्या पतीच्या मध्ये भांडणे किंवा वाद कलह होऊ शकतात।
तसंच तिच्या सासरच्या लोकांबरोबर पण वाद किंवा भांडण तंटे कलह निर्माण होत जातात। त्यामुळे मुलीला चुकून सुद्धा लोणचं द्यायचं नाही। मुलीच्या संसारात नेहमी गोडवा राहावा म्हणून तुम्ही गोड कोणतेही पदार्थ तिला देऊ शकता। आईला मुलीला लोणचं द्यायचंच असेल तर तिच्या घरी जाऊन लोणचं द्यावं आणि थोडे तरी पैसे म्हणजे आपल्या मुलीकडनं आई जर आपल्याला लोणचं देत असेल तर आपल्या आईला सांगायचं की माझ्या घरी येऊन दे आणि थोडे तरी पैसे आपल्याला त्या लोणच्याचे आपल्या आईला द्यायचे आहे। असं केल्यामुळे तुमच्या घरावर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही आणि तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी सुद्धा स्थिर राहील। अशीच आता दुसरी वस्तू म्हणजे झाडू। तर लक्ष्मी स्वरूप असलेला झाडू आपण ज्या वेळेस देतो त्यावेळेस मुलीला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो। त्यामुळे मुलीला झाडू देऊ नये। असं मानलं जातं की झाडू देऊन जर का पाठवलं तर तिचा आनंद हा आपण हिरावून घेतल्यासारखं घेतला जातो। त्यामुळे तिचा संसार कधी सुखासमाधानाचा राहत नाही, तिचे जीवन कायम दुःखी राहते असे मानले जाते। आता समोरची वस्तू म्हणजे ज्या वेळेस मुलगी नवीन लग्न होऊन जाते तर आपण भांडे किंवा बऱ्याच वस्तू देत असतो। स्वयंपाकघरातील ही एक वस्तू म्हणजे सुई किंवा विणे, चाकू अशा या ज्या वस्तूंना धार असते, ज्या धारदार वस्तू असतात त्या वस्तू आपल्याला द्यायच्या नसतात। कारण ह्या धारदार वस्तू तिच्या घरामध्ये नकारात्मकता घेऊन जात असतात। त्यानंतरची वस्तू म्हणजे पिठाची चाळणी किंवा दळणाची चाळणी सुद्धा द्यायची नाही किंवा आपणही सासरी आणायची नाही आपल्या माहेरातून। आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत, वस्तू खूप छोट्या आहेत पण याचे परिणाम आपल्या डायरेक्ट आयुष्यावरती होत असतात। आपल्याला आपण जेव्हा म्हणतो ना एवढं सगळं चांगलं असताना असे अडथळे का येतात, का निर्माण होतात, अशा समस्यांना मला का सामना करावा लागतो, तर आपल्याला त्याचा ह्या छोट्या छोट्या चुका आपण करत असतो आणि त्याचा परिणाम आपल्याला मोठा भोगावा लागतो। म्हणून ह्या ज्या छोट्या छोट्या वस्तू किंवा ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला करायच्या नाही। आतापर्यंत ज्यांच्याकडून झाल्या असेल त्यांनी सोडून द्या, पण आता याच्यानंतर आपल्याला अशा चुका अजिबात करायच्या नाही। आणि एक शेवटची गोष्ट म्हणजे आपल्याला जी लोखंडी सांडस किंवा कडची पकड देतात ती पकड सुद्धा आपल्याला आणायची नाही आपल्या माहेरातून। कारण हे लोणच्याचं जे आहे हे मी शिवमहापुराणात सुद्धा ऐकलेलं होतं म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर तुम्हाला आता माहीत झालं असेल किंवा ज्यांना माहीत असेल त्यांनी आणलं नसेल, पण आता ज्यांना माहीत नसेल त्यांनी व्हिडिओ संपूर्ण बघितल्यावर तुमच्या लक्षात येईलच। तर ह्या आपल्याला छोट्या छोट्या चुका आपल्याला करायच्या नाहीत आणि आपल्याला भलाई आपण आता लाडके असतो, आता ठीक आहे मी पण एक तुमच्यासारखीच आहे, मी पण त्यातलीच आहे, आता मलाही माझी आई देत असते तर काय करायचं, आपण घेण्याला काही हरकत नाही, परंतु आपल्याला त्याचे 5, 50, 100 रुपये आपल्याला अगदी त्यांना द्यायचे असतात। आपल्याला ते तसं घ्यायचं नाही लोणचं। म्हणजे माझी आई मला इथे आणून देते, मी तिथून माझ्यासोबत आणत नाही आणि आणलंही तर मी त्या 10, 20, 50 रुपये त्यांना देऊन टाकत असते। कारण मी हे मलाही अगोदर माहीत नव्हतं, परंतु मी जेव्हापासून शिवमहापुराण ऐकू लागले किंवा वाचू लागले तेव्हापासून मला या गोष्टी माझ्या म्हणजे मला समजल्या, माझ्या लक्षात आल्या। तेव्हापासून मी असे बरेच नियम मी माझ्या आयुष्यामध्ये फॉलो करत गेले, त्यापासून माझी खरोखर सुधारणा होत गेली। मी ज्या काही प्रत्येक वास्तू टिप्स किंवा जे उपाय छोटे छोटे असतात, तोडगे असतात ते मी करत असते आणि तेच मी तुमच्यासोबत शेअर करते। तर तुम्हीही आवर्जून करत जा आणि ज्या काही छोट्या छोट्या वास्तू टिप्स असतात त्या तुम्हीही फॉलो करत जा। खरोखर तुमच्याही आयुष्यामध्ये बदल होतो की नाही तर तो मला कमेंटद्वारे तुम्ही नक्की कळवत जा आणि व्हिडिओला लाईक करत जावा। आता तरीही बऱ्यापैकी आपल्या लाईक वाढलेल्या आहेत आणि माझ्या गोडताईंच्या किंवा माझ्या दादांच्या खूप साऱ्या छान छान कमेंट येत आहे। तर खरोखर
पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब परिवाराची मनातून अगदी हृदयातून आभारी आहे. अशी शेवटपर्यंत साथ द्या, म्हणजे तुमची ताई खूप कुठेतरी उंच शिखरावर जाईल. आणि माझीही तीच इच्छा आहे, जशी मी उंचावर पोहोचेल तसा माझाही परिवार, माझा यूट्यूब परिवार खरोखर माझ्या सोबतीला राहावा आणि त्यांच्याही मनातील ज्या काही इच्छा आकांक्षा आहे त्याही भरपूर, त्याही स्वामी महाराज लवकर पूर्ण करो, ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तर सर्व माझ्या ताईंना विनंती आहे की या वस्तू चुकूनही आपल्या माहेरातून आणू नका, हीच विनंती करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. पुन्हा एकदा मनातून श्री स्वामी समर्थ.